25 भव्य दिव्य फुलपीट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा शनिवार दिनांक 6 डिसेंबर ते बुधवार 10 डिसेंबर 2025 असा हा कालावधी आणि स्पर्धेतील प्रथम पारितोषिक बघितलं तर 71,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 51,000, तृतीय क्रमांक 31,000, चतुर्थ क्रमांक 21 आणि पंचम 11. तसं म्हटलं तर या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 71,000 रुपये युवा नेते मान्य श्री अभिजित दादा दगडे पाटील, तसंच द्वितीय पारितोषिकचे सर्व सौजन्य कैलास श्री गणपत अबुराव दगडे यांच्या स्मरणार्थ उद्योजक मान्य श्री मनोज आप्पा दगडे पाटील, तसेच तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्या विभागातील एक दमदार व्यक्तिमत्व श्री कुणाल आबा वेडे पाटील, माजी अध्यक्ष राष्ट्रवादी युवा काँग्रेस खडकवासला विधानसभा मतदारसंघ. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 21,000 श्री सूर्यकांत भाऊ बुंडे, राष्ट्रवादी युवा नेते, ग्रामपंचायत सदस्य बावधन. आणि पंचम क्रमांकाचा श्री ॲड 11,000 मान्य श्री ॲड गणेश भाऊ वरपे, अध्यक्ष भाजपा खडकवासला मतदारसंघ पश्चिम. जाऊया सामन्याकडे. आजच्या दिवसातील 5वा सामना युवराजच्या बॅटमधून पहिला चालाय तो मिडविकेटच्या दिशेला 30 सर्कलचा पुरेपूर वायदा मारला, उत्तुंग फटका, चौकार. दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघाला विजय हा महत्त्वपूर्ण असेल, कारण या संघातला या सामन्यातला जो संघ विजयी होणार आहे तो प्री क्वार्टर फायनलचा सामना खेळणार आहे. ओम साई ग्रुप वातुंडे विरुद्ध चालू सामना आहे तो गोटावडे स्टार 11. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. तर ओम साई ग्रुप फलंदाजी करते, त्यात युवराजचा बॅक टू बॅक दुसरा चौकार पाच जातोय का झेलबाद होतोय. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे पंचांचा सारा डिक्लेअर झोन 1 रनचा. या एक धावसंख्येनंतर ओम साई क्रिकेट क्लब संघाची धावसंख्या होती 5. चालू सामना 5 षटकांचा आहे. बघितलं तर दिवसातला 5वा सामना. दिवसामध्ये 9 संघ आहेत, 9 सामने होणार आहेत, त्यामध्ये आजचा 5वा सामना. आज पटापटा सामने झाले, जास्त करून धावसंख्या कोणत्या फलंदाजाला मोठी करता आला नाही, पण तो यजमान बावधन न्यू गोल्डन बावधन संघाने एक मोठा स्कोर उभा केला होता. 61 धाव 5 षटकामध्ये संघ जिंकलेला आहे. दुसऱ्या फेरीत दाखल. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. ओर चेंडू टाकला, जोरदार फटका मारायच्या प्रयत्नात स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये बॉलचा पुरेपूर अंदाज घेता आला नाही. चेंडू हाताला चाटून गेलाय तो डिक्लेअर झोनमध्ये. हाताला लागून डिक्लेअर गेल्यावर काय रन? एकच रन आहे, फक्त टाकलायचं नाही. जाणून बुजून चेंडूवरती प्रहार केला तर पंच निर्णय देतील ते योग्य मानावं लागेल. उगाच ढकलून चेंडू डिक्लेअर झोनमध्ये टाकणं, पायानं ठेसाळणं चालणार नाहीये. पुढचा चेंडू नावाजलेला गोलंदाज आहे, त्याच्याकडे खूप मोठी क्षमता. ब्लॉक कॉल चेंडू मिडविकेटला मारलेला फटका, छोटा पॅकेज. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं. 1 रन तो काय वाचू शकला नाही. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 7 धावसंख्या. गोलंदाज शिवम गोडंबे तो सुद्धा एक चांगला वेगवान गोलंदाज आहे, परंतु त्याच्या पहिल्या चेंडूवरती एक मोठा समाचार घेतला चौकाराचा, कारण सलामीला आलेले फलंदाज आहे ते उमेश आणि श्लोक. दोघांकडे खूप मोठी क्षमता आहे. श्लोकनं सुद्धा अगोदरच्या सामन्यामध्ये एक षटकार मारला होता, त्याच्याकडे खूप मोठी क्षमता आहे म्हणून तो सलामीला आलाय. शॉर्ट पिच चेंडू एक्स्ट्रा कव्हरला मारायच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक बॉलची वाट पाहत असताना मिसफील्ड झाला, त्याच्या डोक्यावरून चेंडू गेला सीमा रेषेच्या नजदीक, परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे. 2 धावा तो काय वाचू शकला नाही. या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती 9 रन. 5 षटकांच्या सामन्यामध्ये इथे तुम्हाला एकेरी दुहेरी धावावरती जास्त लक्ष देत, इथे अधूनमधून तुम्हाला चौकार षटकार मारावा लागणार, मोठी धावसंख्या उभी करावी लागणार, कारण यातील विजेता संघ प्री क्वार्टर फायनलचा सामना खेळणार आहे. पुन्हा एकदा बॅटचा एज थर्ड मॅनच्या दिशेला झेल होतोय का पाहिजे, परंतु पंचांचा इशारा डिक्लेअर झोन 1 रनचा. चेंडू आहे तो छोटा मुलगा आहे. या 1 धावसंख्येनंतर षटकाची समाप्ती. पॉवर प्लेच्या षटकानंतर संघाची धावसंख्या होती ती 10 धावसंख्या. कोणत्या प्रकारची विकेट नाही. अगोदरचा सामना जरी आपण पराभूत झाला असला, दोन्ही संघ पराभूत आहेत, परंतु तिथे सामना जिंकणं फार गरजेचं आहे. त्यानुसार आपल्याला सामना खेळावा लागणार आहे. आउटफील्ड बघितलं तर पूर्णतः एकदम सपाट आहे. इथे कोणत्या प्रकारच्या चेंडूला अडचण येणार नाही. इथे चेंडू जर तुम्ही मारला तर सहजरित्या चौकार षटकार जाऊ शकतो, परंतु डिक्लेअर झोन काय आहे, त्या डिक्लेअर झोनवरती जर चेंडू मारायचा प्रयत्न केला तर संघ अडचणीत येऊ शकतो. पण त्या पद्धतीची गोलंदाजी गोलंदाजाला सुद्धा करावी लागणार आहे, कारण गोलंदाज चतुर आहेत, गोलंदाजाकडे अनुभव आहे. मैदान पाहता क्षणी ते गोलंदाजी करत असतात आणि त्यानुसार हा चाललेला सामना
नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो धनंजय, ज्यानं अगोदरच्या सामन्यामध्ये शेवटचं षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज धनंजय. आज बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. त्याचा बेस्ट परफॉर्म 2 षटकं 11 धावा 3 विकेट. जोरदार मारलेला फटका इथे पाहायचंय पंचांचा इशारा काय होतं. डिक्लेअर झोन आहे का षटकार, परंतु पंचांना डिक्लेअर झोनमध्ये घोषित केला. एकच रन. या एक धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 11. आपल्या मंडळाचे आधारस्तंभ रोहित शेळावत यांचे इथं आगमन झालेलं आहे. मंडळी सरसरचं स्वागत. इथे जोरदार मारला होता फटका, परंतु डिक्लेअर झोनमध्ये गेला होता. युवराज भारतीय संघामधला जसा ओल्ड इज गोल्ड षटकार किंग, ज्याने एका षटकामध्ये 6 षटकार मारले होते, तोच नामक असणारा युवराज. स्ट्रायकर फलंदाज फुल टच चेंडू करून घेतला. स्ट्रेट ड्राइव्ह मारलेला फटका लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे लॉंग ऑनच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं. 1 रन कंप्लीट. दुसरा रन घेतला. तिसरा रन घेण्याच्या प्रयत्नात अपयश, परंतु 2 धावा. या 2 धावसंख्येनंतर ओम साई ग्रुप वातुंडे संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 13 धावसंख्या. षटक क्रमांक 2 बॅटिंग पॉवर प्लेचे षटक आहे आणि इथे पॉवर प्लेच्या षटकामध्ये युवराजला आणि श्लोकला पुरेपूर फायदा घ्यायचा आहे, परंतु या षटकात गोलंदाज निर्धाव चेंडू टाकणं बी फार गरजेचं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू करून घेतला. लॉंगॉनच्या दिशेला मारलेला फटका डीपला क्षेत्ररक्षक तैनात असताना चेंडू थोडासा लेट टाकला. चेंडूवरती लेट आला, उशिरा आला, त्यामुळे 2 धावा कंप्लीट. अपाट प्रेक्षकांची उपस्थिती आहे. अपाट प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये चाललेली स्पर्धा बावधन कर्नाटक 2025. अनेक मान्यवर या स्पर्धेचा आकोदेका हाल प्रत्यक्ष पाहत असताना समालोचन कक्षा शेजारी पुढचा चेंडू पुन्हा एकदा निगेटिव्ह चेंडू टाकला गेला. प्लेन चेंडू वाईट झोन चेंडू होता. आणि अशा प्रकारचे चेंडू जर तुम्हाला निर्धाव चेंडू टाकायचे असतील तर या निगेटिव्ह चेंडूंचा मारा करावा लागेल. जेव्हा गोलंदाज स्टंप अटॅक गोलंदाजी करत असतो तेव्हा अधूनमधून वाईटच्या झोनमध्ये एखादा ब्लॉक हॉल चेंडू किंवा प्लेन चेंडू टाकला तर ते फलंदाज बीट होऊ शकतात. त्या डिक्लेअर झोन आहे, पण त्या पद्धतीची गोलंदाज करतोय का ते पुन्हा एकदा पाहायचंय. पुढचा चेंडू जोरदार मारलेला फटका 30 सर्कलचा पुरेपूर फायदा घेतला. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे 1 टप्पा, दुसरा टप्पा घेत गेला तो सीमा पार. चौकार या स्पर्धेतला 43वा चौकार. या 4 धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येत परिवर्तन. संघाची धावसंख्या होती ती 19. पंचांचा इशारा स्क्वेअर लेगचा. गोलंदाज थ्रो गोलंदाज आहे का चेक. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये एक जुनं जाणत अष्टपैलू खेळाडू, एक अनुभवी संजय बालेराव. गोलंदाज फेकी गोलंदाज अर्थातच थ्रो गोलंदाज आहे का चेक करताय. चांगला फटका कमबॅक केलाय. चांगली धावसंख्या 1.5 षटकात 19 धावसंख्या झाली. पॉवर प्लेच्या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. इथे चौकार का षटकार का एकेरी धाव. फेअर डिलिव्हरी. गोलंदाज गोलंदाजी करू शकतो. चला पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू पाहायचं इथे काय होतंय. चौकार जातोय का डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1 टप्पा घेत गेला तो डिक्लेअर झोन मध्ये. युवराजला 1 रनवरती समाधान मानावं लागलं. पॉवर पिचची 2 षटकं संपली. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या ओम साई क्रिकेट क्लब वातुंडे 20 धावसंख्या बिनबाद. 5 षटकांच्या सामन्यामध्ये 3 षटकांचा खेळ बाकी. इथे तुम्हाला सामना जिंकायचा असेल, प्री क्वार्टर फायनल सामना खेळायचा असेल तर साधारणतः फलंदाजी करणाऱ्या संघाला 5 षटकामध्ये 55 ते 60 धावसंख्या पार करावी लागणार आहे. कारण समोरचा संघ त्याच ताकदीचा आहे. समोरचा संघ सुद्धा जर समोरच्या संघाला जर सामन्याचा धावसंख्या जर रोखायची असेल तर साधारणतः 45 ते 40च्या आसपास रोखावी लागणार आहे. दोन्ही संघाकडे अनुभवी खेळाडू आहेत. बघूया प्रथमेश एक वेगवान गोलंदाज, त्याच्याकडे सुद्धा खूप मोठी क्षमता आहे. त्याचा बेस्ट परफॉर्म बघितलं तर 15 धावा 4 विकेट. कालच एक स्पर्धा झाली होती, त्या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करून आपला बेस्ट परफॉर्म केला होता. जबरदस्त गोलंदाजी केली होती. परंतु प्रथमेश आज बघूया डावखुऱ्या फलंदाजाला कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. तसं म्हटलं तर प्रथमेश सलामीलाच येतो गोलंदाजी करण्यासाठी, परंतु इथे डावखुरा फलंदाज असल्यामुळे थोडासा त्याला उशिरा पाचारण करण्यात आलाय. परंतु पुन्हा त्याच्यासमोर आलाय तो डावखुरा. विकेट
न गेल्यामुळे तेच सलामीची जोडी खेळते तो उमेश आणि श्लोक. श्लोक खेळतोय तो सॉरी श्लोक खेळतोय तो 4 चेंडू 5 रवंगते आणि युवराज खेळतोय 8 चेंडू 15 धावा. सूरज नॉन स्ट्रायकर फलंदाज आहे, त्याच्याकडे खूप मोठी क्षमता आहे. सूरजला इथून पुढे 5 चेंडू जरी भेटले तरी 2 षटकार मारू शकेल. बॅट्सविंग चांगला आहे. प्रथमेश राईट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय. ओव्हर पिच चेंडू टाकला गेला. झेल होतोय का पाहायचं. एक क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे, तू घेतो का मी घेतो, तोपर्यंत चौकार जाणार एवढ्या त्याच्या संघ सहकार्यानं चांगलं क्षेत्ररक्षण केलं ना आपल्या संघासाठी. चौकार वाचवला, 2 धावा वाचवल्या. इथं रनआउटची काही रनआउटचा फलंदाज बिनकामाचा बाद. काही गरज नसताना धाव घेण्याचा प्रयत्न केला. युवराज चांगली फटकेबाजी करत होता, कारण डावखोरा फलंदाज मैदानात तैनात राहिला तर गोलंदाजाला गोलंदाजी करणं थोडंफार कष्ट करावं लागतात. इथे स्वस्तात बाद केला गेला युवराजला. श्लोकनं सूरजनं चूक केली होती. 3रा रन घेण्याच्या प्रयत्नात फलंदाजाला धाव बाद, कारण इथे चेंडू राहिलेत कमी. श्लोकला असं वाटत होतं की आपल्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक राहिला, आपण विस्फोटक आक्रमक फटकेबाजी केली तर एक मोठी धावसंख्या उभी करू शकतो. परंतु युवराज स्वस्तात बाद. नवीन फलंदाज योगेश, त्याचा बेस्ट परफॉर्म बघितलं तर 17 चेंडू 34 धावसंख्या. परंतु आज बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतोय. प्रथमेश चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट अडकला चेंडू. बॅटचा एज थर्डमॅनच्या दिशेला पैसे. इथं झेल होतोय का डिक्लेअर झोनमध्ये. पंचांची जरा 1 रनचा. या 1 धावसंख्येनंतर ओम साई क्रिकेट क्लब पातुंडे संघाची धावसंख्या होती ती 23. 1 बाद. षटक क्रमांक 3. पूर्ण उन्हाचा तडाका, आणि अशा उन्हाच्या तडाक्यामध्ये जर कोणत्या गोलंदाजावरती अटॅक करायचा असेल तर इथे तुम्हाला पूर्णतः वेगात बॅटी फिरवाव्या लागणार आहेत. इथे वाऱ्याची दिशा कधी विकेट किपरला जाते, कधी मिड विकेटला, पूर्ण फिरत राहते. त्यामुळे फलंदाज द्विधा मनस्थितीमध्ये लटकले जातात. गोलंदाज चतुर आहेत. पुन्हा एकदा वेगात चेंडू टाकला. दूरवरती चेंडू होता. फलंदाज बॅक साईडला जाऊन खेळायच्या प्रयत्नामध्ये बीट झाला. निर्धाव चेंडू. कमबॅक करतोय तो गोलंदाज. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना आपल्या संघाला कमबॅक करून देताना प्रथमेश, बघूया धावांचा डोंगर पुढे चालला आहे, परंतु प्रथमेश त्यांना चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला रोखलं जात आहे. पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू ब्लॉक ऑल चेंडू टाकला गेला. फलंदाज हळूवार फटका मारायच्या प्रयत्नात बॅक साईडला जाऊन खेळायचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक लगातार 2 निर्धाव चेंडू. प्रथमेशनं आतापर्यंत या षटकामध्ये कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारू दिला नाही. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. तीन धावा दिलेले. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका. लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे, परंतु सूर्याची किरण त्याच्या डोळ्याभोवती आली. तोपर्यंत तो चेंडूपर्यंत काय येऊ शकला नाही. थ्रो चुकीचा टाकला. बोनसच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेला. विकेट किपरच्या डोक्यावरून सुद्धा चेंडू गेल्याने 1 रन तो बोनस भेटला. अशा टोटल 3 धावा. या 3 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 26 धावसंख्या. लॉंग ऑफ, मिड विकेट किंवा लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात असतो तेव्हा चेंडू येतो, तेव्हा प्रत्येक क्षेत्ररक्षक हा स्ट्रायकरच्या बाजूलाच थ्रो मारत असतो. त्यांना माहीत नसतं की आपण नॉन स्ट्रायकरला जर थ्रो मारला तर तो 1 रन वाचतो. धावचित होण्याचा प्रयत्न जास्त असतो, परंतु धावचित होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि ते चूक करतात. विकेट किपरच्या दिशेला थ्रो केल्यामुळे बोनसच्या स्वरूपात 1 रन. पुढचा चेंडू. ओपी चेंडू स्ट्रेट लाईन मारला पाहिजे. ते चेंडू अडणं म्हणजे फार अवघड आहे, परंतु चेंडू अडला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउटचा चान्स. चांगली फेकी केली गोलंदाजाने, त्याला धावचित केला. या चेंडूवरती भेटल्या त्या 1 रन. या 1 धावसंख्येनंतर षटकाची समाप्ती. 2 रनची पेनल्टी. शूज अगोदर सांगितलं असेल तर माफ. ओके. पायाला लागलेला आहे. ओके ओके. मूडमध्ये राहा. अच्छा. थांबा जरा, सामना थांबा. फिल्डर क्षेत्ररक्षक सहकार्य कर जरा. ते गाई
गोलंदाज ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं तोच धनंजय वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं षटक चौथं षटक घेऊन येतोय. शॉर्ट पिच चेंडू जोरदार मारलेला फटका लॉंगनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे चांगलं क्षेत्र बॉलनं थोडीशी हुलकावणी दिली होती परंतु क्षेत्ररक्षक चपळे त्यानं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. 1 रन घेतला. संघाची धावसंख्या झाली ती 28 धावसंख्या. अविनाश आणि श्लोक पुढचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलेला. 1 रन. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 29 धावसंख्या. वेगात चेंडू टाकायचा प्रयत्न करतोय परंतु मध्ये चाळूवर चेंडू टाकल्यानंतर फलंदाज सुद्धा बीट होतोय. 1 रनवरती समाधान मानावं लागतंय. जोरदार फटका मारायचा होता फलंदाजाला पण तो बॅटचा एज थर्डमॅनच्या दिशेला डिक्लेअर झोनमध्ये गेला. या 1 धावसंख्येवरती त्याला समाधान मानावं लागलं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच मिड विकेटच्या दिशेला मारायचा होता गेला तो स्क्वेअर लेगच्या दिशेला. इथे पाहायचंय काय होतंय. नैसर्गिकरित्या चेंडू झाडाला अडल्यामुळे चौकार घेऊ जाऊ शकला नाही. 1च रन. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती ओमसाई ग्रुप वातुंडे 30 धावसंख्या 2 बाद. षटक क्रमांक 4. आणि काही या षटकातील काही चेंडू शिल्लक आहे. इथे स्लिपच्या दिशेला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. पॉईंट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ. परत स्क्वेअर लेगच्या दिशेला मिड विकेट. फुल टॉस चेंडू मिड विकेटला मारलेला फटका खूप दूरवरती फटका 80 मीटर मारलेला फटका. षटकार श्लोकच्या बॅटमधून आलेला हा आजच्या दिवसातील दुसरा षटकार या स्पर्धेतला 21वा षटकार. या 6 धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येचे परिवर्तन. संघाची धावसंख्या होती ती 36 धावसंख्या. मी अगोदरच बोललो होतो की श्लोकला साधारणतः श्लोक अर्थातच सूरजला जर 5 ते 7 चेंडू जर भेटले तर तो 3 ते 4 षटकार मारू शकतो. ती क्षमता आहे. अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा त्यानं चांगली फटकेबाजी केली होती. त्याच्याकडे अनुभव मोठा आहे. राहिलेल्या चेंडूवरती कशा प्रकारच्या आक्रमक फटकेबाजी करायची त्याला पूर्णतः त्याचा अनुभव आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवणं फार गरजेचं. त्यानुसार तो फटकेबाजी करतोय परंतु चतुर गोलंदाज आहे त्याच्याकडे सुद्धा अनुभव आहे. फुलटॉस चेंडू जरी गेला तर ती कमबॅक करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. तो धनंजय पुन्हा एकदा धनंजयनं स्लोवर चेंडू टाकला गेला. जोरदार फटका मारायच्या प्रयत्नामध्ये हळूवार फटका मारला गेला. मिडविकेटला चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं. या 1 धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं त्या सूरजला. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती ओमसाई क्रिकेट क्लब 37 धावसंख्या 2 बाद. या षटकातील शेवटचा चेंडू अविनाश 2 चेंडू 2 धावसंख्येवरती खेळतोय. अविनाशनं जोरदार फटका मारायच्या प्रयत्नात इथे चेंडू ST वरून गेला त्यामुळे निर्धाव चेंडू. शॉर्ट पिच चेंडू होता त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाही. षटकाची समाप्ती. चार ओव्हर 37 धावसंख्या. शेवटचं षटक अनिकेतकडे सुद्धा चांगली क्षमता आहे. अनिकेत अधूनमधून स्लोवर चेंडू टाकतो. इन स्विंग त्याचं अस्त्र आहे परंतु सिमेंट पिचवरती जास्त स्विंग होणं फार अवघड आहे. त्याच्याकडे प्लेन चेंडू वेगात टाकण्याची सुद्धा क्षमता आहे. शेवटचं षटक बऱ्याच वेळा त्यानं हाताळलेलं आहे त्यामुळे त्याचा अनुभव पणस लावून कशा प्रकारची गोलंदाजी करतोय पाहिजे. परंतु त्या समोर एक तगडा फलंदाज आहे. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. 9 चेंडू 15 धावा. विस्फोटक आक्रमक फलंदाज सूरज. शेवटच्या षटकात जास्तीत जास्त आपल्याकडे कसा स्ट्राईक राहील त्या इराद्याने तो फटकेबाजी करून स्ट्राईक ठेवेल. परंतु समोरचा गोलंदाज सुद्धा त्याच ताकदीचा आहे. राऊंड द विकेटनं गोलंदाजी करण्यास सज्ज. शेवटचं षटक शॉर्ट पिच चेंडू. इथे पायचा झेल होतोय का. छोटा पॅकेज बडा धमाका. झेल घेतला. एकदम हळूवार चेंडूचा अंदाज घेतला आणि झेल टिपला. अक्षयनं चांगला झेलबाज आणि अक्षयनं आपल्या क्रिकेट कारकीर्दीमधला बरोबर 50वा झेल टिपला. चांगला खेळाडू आहे. छोटा पॅकेज बडा धमाका. कमी वयामध्ये जास्त सामने खेळले. इथे एक मोठा विस्फोटक आक्रमक फलंदाज सूरज झेलबाद. नवीन फलंदाज
नाव काय फलंदाजच नाव? राजेंद्र. चेंडू ब्लॉक लॉंग ऑफच्या दिशेला मारलेला फटका, ग्राउंडचा फटका खूप वेगात गेला, क्षेत्ररक्षकाकडे मिसफील्ड झाला धनंजयकडून. इथे थ्रो होतोय पाहिजे, परंतु लेट थ्रो टाकला गेला. 2 रन काय तो वाचवू शकला नाही. या 2 धावसंख्येनंतर ओम साई क्रिकेट क्लब 39 धावसंख्या, 3 बाद, षटक क्रमांक 5. दोन्ही संघाला विजय खूप महत्त्वपूर्ण असेल. जो संघ विजय होणार तो प्री क्वार्टर फायनलचा सामना खेळणार आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार फटका मारायचा प्रयत्न आहे. तिथे पाहिजे काय होतं, विकेट किपरनं चूक केली, मिसफील्ड झाला. इथे पंचांचा इशारा अवांतर बाईटचा. या अवांतर धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या 40. या षटकातील चेंडू काही शिल्लक आहेत. शेवटचं षटक आहे आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय. चांगली गोलंदाजी करतो. आतापर्यंत फलंदाजाला जखडून ठेवलेलं आहे. एक विकेट घेण्यात यश आलेलं आहे. कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारू देत नाही. एकदा झेल होतोय का पाहिजे, एका हातात झेल पकडण्याचा प्रयत्न होता, परंतु झेल त्याच्या हाताला चाटून गेला. डिक्लेअर झोन मध्ये 1 रन. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 41 धावसंख्या. अतिशय दमदार असणारी स्पर्धा. बौद्धन करंडक 2025 मुळशी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे. पुढचा चेंडू स्वतः गोलंदाज बॉलच्या पाठीमागे पाहिजे, झेल होतोय का, झेल टिपलाय, कपलातून झेल, कॉटन बॉल. फलंदाज होतोय झेल बाद. फलंदाज नाव नवीन फलंदाज तो कौशल. कौशलचा बेस्ट परफॉर्म. 15 चेंडू 31 धावसंख्या. कालच एक सामना झाला होता, त्या सामन्यामध्ये 2 चेंडू शिल्लक राहिले होते. त्या 2 चेंडू एक निर्धाव गेला होता, त्यामध्ये एक शेवटच्या चेंडूवरती षटकार मारला होता. कौशल आज पुन्हा तीच पुनरावृत्ती करतो का ते पाहिजे. गोलंदाज चतुर आहे, आतापर्यंत 2 विकेट घेतलेत. पुन्हा एकदा मी अगोदरच बोललो होतो, कालच पुनरावृत्ती केली. कपलातून मारलाय तो फटका, षटकार. काल 2 चेंडू भेटले होते, एक निर्धाव गेला होता, त्यामध्ये मारला होता षटकार. आज 1 चेंडू भेटला, त्यावरती मारला उत्तुंग फटका, षटकार. या 6 धावसंख्येनंतर ओम साई क्रिकेट क्लब संघाची धावसंख्या होती 47. हाच एक षटकार महत्त्वपूर्ण ठरू शकेल. एक अप्रतिम फटका, षटकार. 5 षटकानंतर ओम साई क्रिकेट क्लब संघाची धावसंख्या 47. स्टार 11 गोटावडे संघाला 48 धावांचं आव्हान दिलंय ते 5 षटकामध्ये. आतिश भाई ते कच्च्या बदामची परफॉर्मन्स बरेच होते. म्हणजे जो तो मला म्हणतो सारखाच कच्च्या बदाम म्हण, कच्च्या बदाम म्हण. पुन्हा एकदा कच्च्या बदाम. बदाम बदाम दादा बदाम बदाम काचा बदाम मोबाईलवाडी बोडमाची यंद्राबाचे तुम सुमन सुमन तर याची यात्रा तुम अनावाचे कंद्राबाची यातना कालाचे मात्र काचा बदाम कच्चा बदाम काले कच्चा बदाम तू भी खावे इमर्जी से खावे अरे कच्चा खावे पक्का खावे सुकट खावे बूमेल खावे बदाम बदाम दादा बदाम बदाम काचा बदाम काचा बदाम काचा बदाम. तर पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे. 48 धावांचं आव्हान देत असताना बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतात ते दोन्ही फलंदाज. अनिकेत बेगडे आणि त्याच्यासमोर आहे तो वैभव शेळके. दोघांकडे आक्रमक फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. सकाळी थोडासा उशीर झाला त्यामुळे त्यांचा संघ पराभूत झाला.
48 धावांचं आव्हान देत असताना बघूया दोन्ही कशा प्रकारची फटकेबाजी करतात. KMC क्रिकेट क्लब संघानं नाणेफेकीचा कौल करण्यासाठी याचे KMC वाडी क्रिकेट क्लब संघाच्या संघानं नाणेफेकीचा कौल करण्यासाठी याचे आणि त्यांच्या समेत असणारे यजमान संघ न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन. या दोन संघांदरम्यान होणारी एक मोठी लढत काही क्षणात. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी दोन्ही संघाच्या संघनायकांना जाऊया. 5 षटकामध्ये 48 धावांचं आव्हान देत असताना पहिलं षटक भाऊ शिंदे ज्यांना अगोदरच्या सामन्यामध्ये थोडंसं मागडं षटक टाकलं होतं, परंतु ती कमबॅक करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये विस्फोटक आक्रमक फटकेबाजी कित्येक तरी वेळा केली ती या वैभवनं आणि अनिकेतनं. आज 5 षटकामध्ये 48 धावा पार करायचे. पहिल्या चेंडूवरती घेतला तो खरपूस समाचार. वैभवनं खूपच दूरवरती मारलाय तो फटका. षटकार मीटर पट्टी तुटली. साधारणतः 110 मीटर मारलेला फटका षटकार. या 6 धावसंख्येनं वैयक्तिक आणि संघाचं खातं खोललं. 48 धावांची एक विस्फोटक 48 धावांचा पाठलाग करत असताना अशा विस्फोटक खेळीचा खेळ करणं फार गरजेचं आणि त्याच पद्धतीचा मारलेला एक जोरदार फटका षटकार. वैभव कशाला म्हटलं जातं? षटकार किंग. सिमेंट पिचचा बादशाह म्हणून त्याला पाहिलं जातं. षटकार किंग म्हणून ओळखलं जातं. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू त्यावरती केलेला मोठा बघूया. क्षेत्ररक्षकानं चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं. इथे मिसफीट झाला असता तर चौकार गेला असता, कारण पाठीमागं कोण नव्हतं. जवळ आहे ती सीमारेषा मिड विकेटच्या दिशेला. साधारणतः 45 ते 50 मीटर एवढी क्षमता आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा फलंदाज घेतात. तर यानंतरच्या सामन्यात होणार तो न्यू गोल्डन संघानं नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलेला. पुढचा चेंडू ओरपी चेंडू ब्लॉक ऑल चेंडू करून घेतला फलंदाजानं. लॉंग ऑफला मारलेला फटका. पायचे क्षेत्ररक्षक नुसता चेंडू पाहत राहिला गेला तर ग्राउंडचा फटका चौकार. या 4 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 11 धावसंख्या. विस्फोटक आक्रमक फटकेबाजी अशा प्रकारची फटकेबाजी केली तर 48 धावा सहजरित्या पार होऊ शकतात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन्ही फलंदाज चांगली फटकेबाजी करतात. यानंतरचा सामना होणारा यजमान न्यू गोल्डन या संघादरम्यान. पुणे टेनिस बॉल क्रिकेट शो मधले एक मेगा स्टार संघ मालक यशवंतराव पाचंगे साहेब स्पर्धेचा आखोदे काल प्रत्यक्ष पाहतात. बावधन करंडक 2000 त्यांना या स्पर्धेला शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत. त्यांचं मंडळचंद सर स्वागत. पुढचा चेंडू जोरदार मारलेला फटका. फुलटॉस चेंडू. इथे पाहिजे पंचांचा काय होतं निर्णय. इथे मारला एक टप्पा गेलाय तो चौकार. बॅटिंग साइड रिव आहे. थर्ड अंपायरला विचारलेला आहे. पंचांचा इशारा. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये स्वतः ओल्ड इज गोल्ड संजय बालेराव सर. इथे बॅटिंग साईडनं रिव्ह्यू घेतलेला आहे. भीमर चेंडू असा वाटला त्यांना चांगला पुरेपूर फायदा उचलला. फुलटॉस चेंडू पडल्यानंतर फलंदाजांना अशा प्रकारचे विस्फोटक आक्रमक फटकेबाजी करणं फार गरजेचं आहे आणि त्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये घेतलेला एक पुरेपूर फायदा गेला तो सीमा पार चौकार. इथे पाहिजे पंच काय निर्णय देतात. या 4 धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येत परिवर्तन. संघाची धावसंख्या होती ती आत्ता 12 झालेले आहेत. या निर्णयावरती अवलंबून असेल धावसंख्या वाढू शकते. आउटफील्ड बघितलं तर पहा पूर्णतः सपाट आहे. कोणताही क्षेत्ररक्षक जरी खाली पडला तरी इंजुर्ड होऊ शकतो, परंतु काळजी घेणं फार गरजेचं आहे, कारण ग्रास विकेट वरती जास्त खेळाडूंना खेळण्याची क्षमता इथे पंचांना दिलेला आहे तो नो बॉल. फ्रीडचा फटका असेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय लगेच, त्वरित आपापल्या जागेवरती जायचंय. नो बॉल आहे. फ्रीडचा फटका. वैभव ज्याच्या बॅटमधून एक षटकार चौकार आलेला आहे. भाऊसाहेब गोलंदाज राईटामध्ये टाकले चेंडू. जोरदार फटका मारायच्या प्रयत्नात फलंदाज फ्रीट वरती झालाय तो त्रिफळाचीत, परंतु त्याला पुन्हा एकदा जीवदान दिलेलं आहे. पूर्ण स्टंप अटॅक चेंडू होता. क्रॉस चेंडू खेळायला गेला, मिड विकेटला मारायला गेला, परंतु चेंडू हळूवार टाकला फलंदाजाला. त्रिफळाचीत होता. नो बॉल म्हणून वाचला. फ्रीटचा फटका होता.
संघाची धावसंख्या झाली ती 17. पहिलं षटक आहे थोडंसं मागड षटक. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा घेतला. इथे पाहिजे काय होतंय, गेलाय तो षटकार. वैभवच्या बॅट मधून आलाय तो बॅक टू बॅक दुसरा षटकार. या 6 धावसंख्येनंतर पहिल्या षटकात आल्या त्या 23 धावा. न्यू गोल्डनचे मेगा स्टार लोकेश न्यू गोल्डन स्टारचे मेगा स्टार राकेश कुंभार यांचे इथं आगमन झालेलं मंडळी त्यांचं सरसर स्वागत. षटकार किंग म्हणून ओळखले जातात. नवीन गोलंदाज युवराज डावकुरा गोलंदाज. फुलटॉस चेंडू, इथे किपरला सुद्धा चेंडू आडला गेला नाही. पंचांना त्याला नो बॉल घोषित केलेला आहे. इमर चेंडू स्ट्राईक चेंज, डिक्लेअर झोन मध्ये गेला ना. आत्ताच्या 2 धावा असतील, एक डिक्लेअर झोन आणि एक नो बॉल. टोटल संघाची धावसंख्या झाली ती 25. 48 धावांचं आव्हान देत असताना 24 चेंडू 23 धावा करायचे. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, फलंदाज जोरदार फटका मारायच्या प्रयत्नात बीट कमबॅक करतोय तो गोलंदाज. या चालू सामन्यातला विजेता संघ प्री क्वार्टर फायनलचा सामना खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. त्यामुळे इथे विजय करणं फार गरजेचं आहे. युवराज कमबॅक करतोय. डावकुरा गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू, फलंदाजीमध्ये सुद्धा चांगलं योगदान दिलेलं. पुन्हा एकदा स्टेप आउट जाऊन खेळलेला, रनआउटचा चान्स. इथे मिसफील्ड झालेले आहे. डोक्याला हात लावला, तोंडाला हात लावला, पुन्हा मिसफील्ड झाली. इथे सूरज कडून गेला तो सीमापार चौकार. या 4 धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येत पूर्णतः परिवर्तन. संघाची धावसंख्या झाली ती 29 धावसंख्या. आतापर्यंत कोणत्या प्रकारची विकेट नाही. 22 चेंडू विजयासाठी करायचे, ते अजून 19 धावा. पुढचा चेंडू, हो पुन्हा एकदा जोरदार मारलेला शॉर्ट पिच चेंडू. स्क्वेअर लेगला, मीटर पट्टी तुटली कुठली, खूपच दूरवरती, जवळ 130 मीटर मारलेला फटका. षटकार वैभवच्या बॅट मधून आलेला हा वैयक्तिक 3रा षटकार. 21 चेंडू विजयासाठी करायच्या, त्या 13 धावा. संघाची धावसंख्या होती ती 35. स्टार 11 गोटावडे विजयाच्या समेत. चांगली गोलंदाजी करत असताना युवराजनं थोडासा स्लोवर चेंडू टाकला गेला. त्याचा पुरेपूर फायदा घेतला तो वैभवनं. आणि वैभव अगोदरच स्थिरावलेला आहे. त्याच्या बॅटमधून निर्धाव चेंडू जाणं म्हणजे फार अवघड आहे. पूर्ण त्याला फुटबॉल सारखा चेंडू दिसत आलेला आहे. सलामीला गेलेला आहे. चांगली आक्रमक फटकेबाजी करतोय. त्याला पूर्ण या मैदानाची जाण आलेली आहे, अनुभव आलेला आहे. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू, त्यावरती घेतला एक मोठा फटका. खूपच दूरवरती षटकार. वैभवच्या बॅट मधून आलेला तो वैयक्तिक 4था षटकार. या 6 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 41. 48 धावांचा आव्हान देत असताना चांगली फटकेबाजी करतोय, कारण वैभवकडे खूप मोठी क्षमता आहे. 9 चेंडू 33 धावांची विस्फोटक आक्रमक खेळी. आतापर्यंत बौद्धन करंडक 2025 मध्ये अशा प्रकारच्या कमी चेंडूवरती विस्फोटक आक्रमक खेळी कोणत्या फलंदाजाने केली नाही, परंतु वैभव करतोय. इथे पाहिजे त्याच्या वैयक्तिक 50 धावा पूर्ण होतात का, परंतु जराच करायचे 48, त्यामुळे त्याच्या धावा 50 होणं फार अवघड. जवळजवळ हा फटका खूपच दूरवरती, मीटर पट्टी तुटलेला, 130 मीटर मारलेला फटका आहे. षटकार. अजून एक असाच पाहिजे, त्याचा संघ सहकारी बोलतोय. आणि त्याच पद्धतीचा मारलेला फटका इथे पाहिजे. जेल होतोय का, मारलाय तो उतुंग फटका. सीमानजीक षटकार. 5वा षटकार. डीजे इथे एक वल झालेलं आहे विजयासाठी. 1 रनची गरज. विजयीचा षटकार मारतोय का वैभव व्हायचे. आतापर्यंत 5 षटकार. 6वा षटकार होतोय का तपायचे. वैभव विस्फोटक खेळी करतोय. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू.
इथे वैभवला चेंडू लागलेला आहे, काळजी घ्या. उड्या मारा, पायावरती उडी मार, दुर्लक्ष करू नको मित्रा. बिंदास उडी मार, लाजू नको. दुर्लक्ष केलं तर काही कालावधीनंतर परत काहीतरी होईल. उड्या मार, उड्या. जाग्यावर बसू नको, उन्हाचा तडाखा आहे. टाचेवरती उड्या मार. तर जाऊया, औपचारिकता इक्वल झालेला आहे. 1 रनची गरज. शॉर्ट पिच चेंडू इथे झेल होतोय का पाहायचंय. आपल्या क्रिकेट कार्तीमधला 50वा झेल टिपला तो क्षेत्ररक्षक. एक छोटा पॅकेज, बडा धमाका. विस्फोटक आक्रमक फलंदाज. 1 रन शिल्लक असताना झाला तो झेल बाद. काजळ लावून आले मी आज, असं नका बघू अहो येईल मला लाज. केला शृंगार घातला या साज, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. ऐन करवाल कुठे निघाल, घालून साडी लाल गुलाबी. बघूया शेवटचा चेंडू. 1 रन कमी आहे. विजयाचा फटका षटकार जातोय का. ओ, एका फुलातून मारलेला फटका. इथे सुद्धा पाहायचं झेल होतोय का. इथे चेंडू दिसला नाही सूरजला. सूर्याची किरण डोळ्याभोवती गेला तो. 1 टप्पा चौकार. अप्रतिम फटका. संघ होतोय विजयी. तोच ओम साई क्रिकेट क्लब वातुंडे जातोय प्री क्वार्टर फायनल. स्टार 11 जातोय तो प्री क्वार्टर फायनल सामन्यामध्ये. चांगली फटकेबाजी. वैभव ठरतोय मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द डे, नाही द प्लेअर ऑफ द मॅच. काजळ लावून आले मी आज, असं नका